हे आगाशिवच्या लेण्यांपासून म्हणजे दक्षिणवाडीकडच्या बाजूने ते जे वाहत येणारं डोंगरावरून पाणी आहे या ठिकाणी आता त्याला मोठा ओढा स्वरूपात त्याला स्वरूप आलेलं आहे. हा याच्यातून ना तर इतक्या वर्षात या ठिकाणी येत होतो पण कधी खाली आलो नाही. आणि पावसाचं असं म्हणजे काय त्याला थोडा पाय घसरलेला आहे धबधब्यात. थोडस निसर्ग आहे शेवाळ जमलेला आहे या दगडावरती. तेव्हा तिथं शेवाळ आहे. बाजूने असे दाट झाडी. काय कदम साहेब कसा आहे आनंद कसा आहे? आज आम्ही आकाशीच्या डोंगराला आलोय पायऱ्याकडच्या बाजूनी आणि घनदाट अशी झाडे आहे आणि डोंगराच्या दोन्ही डोंगरांच्या मधून असं सगळ्या डोंगरावरून येणारं सर्व पाणी आज त्या पाण्याच्या धबधबा म्हणतो आपण छोटासा पण असे सगळीचं स्वरूप आहे. पाणी वाहतही चांगलं स्वच्छ पाणी आहे. अक्षरशः आम्ही आज ते पाणी ना असं पिलो आहे पिलो एवढं छान असं पाणी आहे. आणि या ठिकाणी आम्ही आलो बरोबर प्रत्येकाला पहिल्याकडून चढलो अवघड जागेतून उतरलो आणि आता परत त्या पाण्याची सांड बनतो जिथून पाणी येतंय त्या सांडीमध्ये आम्ही आज उभा आहे. आता चारी बाजून पूर्ण झाडी आहे आणि अशा ठिकाणी पाऊस पण पडतोय छोटासा मध्ये आम्ही आज खूप आनंदाने एन्जॉय घेतलेला आहे. खूप मजा आली. सर्वांनी असा निसर्गाचा लाभ घेतला पाहिजे. मला वाटतं सर्वांनी नेहमी सकाळ ट्रॅकिंग करणे किंवा बाहेर पडणे हे महत्वाचं केलं पाहिजे. म्हणजे आपला कोरोना हरेल आणि आपण सर्वजण नेहमी जिंकत राहील. कोरोना हरलेलाच आहे आणि अजून हरवायचं असेल तर आपली जिद्द सोडली नाही पाहिजे. जिद्द कायम ठेवली पाहिजे. व्यायाम केला पाहिजे. आपण उत्तमपणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी निसर्गाच्या जागेत आणि स्वच्छ जागेत आल्याशिवाय आपणही मन प्रसन्न होणार नाही आणि आपणही स्वच्छ राहणार नाही. त्यासाठी सर्वांनी रोज आपल्या काही गोष्टी केल्या पाहिजेत. रोजची सकाळ घरात बसण्यापेक्षा बाहेर काढली तर खूप आनंदी जीवन जगता येतं आणि दिवस खूप छान जातो. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा तिथं आलाय. हाऊ यू फील नाउ? खूप वर्षांनी इकडे आलो. पावसाळ्यातली ही भ्रमंती एकदम मनमोहक आणि
आल्हाददायक असे निसर्गाच्या सानिध्यात सकाळी सकाळी पावसाळ्यातल्या भ्रमंतीचा आनंद घेणं हे थोडक्यात माझ्या भाषेत म्हणायचं झालं तर तुमच्यासाठी काचेपलीकडची भजी आहे. भजीची मजा डिशमध्ये येऊन हातात येऊन खाल्ल्यावरच येते. तसं निसर्गात फिरण्याचा आनंद काय आहे